नृसिंहवाडी ही दत्त महाराजांची राजधानी हे आपल्याला माहिती आहेच, परंतु त्यांच्या पदस्पर्शानं आपल्या सांगली जिल्ह्यातले एक गाव पावन झालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज नृसिंह सरस्वतींची जयंती, त्या निमित्तानं हे रील. श्री दत्तगुरूंचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती हे भारत भ्रमण करत कृष्णातटी भिलवडी इथं असणाऱ्या श्री भुवनेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आले. तिथून पलीकडच्या तीरावरती चातुर्मास्य अनुष्ठानासाठी जिथं त्यांनी वास्तव्य केलं तेच हे श्री क्षेत्र औदुंबर. चातुर्मास व्रत समाप्तीनंतर आपल्या स्वयंभू पादुका औदुंबर क्षेत्री ठेवून त्यांनी श्री नृसिंहवाडीला प्रयाण केलं आणि त्या ठिकाणी त्यांचं 12 वर्ष वास्तव्य होतं. या औदुंबरातल्या पादुकांना विमल पादुका किंवा मोक्षदा पादुका म्हणतात. श्री औदुंबर हे स्थान श्री ब्रह्मानंद महाराज, श्री नारायणानंद तीर्थ स्वामी, श्री जनार्दन स्वामी आणि परमपूज्य टेंबे स्वामी यासारख्या थोर संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे. कृष्णा नदीच्या उत्तर दक्षिण वाहणाऱ्या प्रवाहाच्या तीरावरती शांत आणि रमणीय परिसरामध्ये हे स्थान आहे. याच श्री औदुंबराच्या समोरील तटावरती श्री भुवनेश्वरी देवीचं पुरातन मंदिर आहे. त्याची माहिती पुढच्या रीलमध्ये, त्यासाठी माझं पेज फॉलो करत राहा.